सिद्धू जे हे घे अरे सावकाश सिद्धू हे घे पाणी घे पाणी घे पाणी घे. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट. हे काय होतंय मला सिद्धूला भेटण्यासाठी त्याने इथे माझ्यासोबत थांबावं यासाठी एवढी का बधीर होते मी अशी का वागतेय मी. पूर्वी अगं काय चाललंय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांब थांब थांब. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पूर्वी पूर्वी अगं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पूर्वी 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 इतकं काही नाही झालंय. ठीक आहे रिलॅक्स. नाही मी तुला भागले असेल थांब. अगं नाही झालंय काही इतकं. सॉरी सॉरी सिद्धू खरंच सॉरी. रिलॅक्स. किती वेळा सॉरी बोलणार तू. ठीक आहे तसं याच दिवसभर गोंधळात चाललं आणि मलाही जरा घाईच आहे. आरामात नाश्ता कर. मला तसंही घाई आहे खूप. मी निघतो. ठीक आहे टेन्शन नको घेऊ. काही नाही झालं इतकं. आरामात. अगं मी आता तुला बोलवणारच होतो. बरं झालं तू आलीस. ते मला तुमच्याशी थोडं बोलायचंय पण मला शब्द द्या तुम्ही माझ्यावर रागावणार नाही चिडणार नाही. अगं हे सगळं तर मी तुला सांगणार होतो. मला तुझ्याशी सांग. नाही आधी मला बोलू द्या. नाही ऐक ना जरा मला बोलू दे ना आधी. मला बोलायचंय का काहीतरी तुझ्याशी. अहो मला पण बोलायचंय. लक्ष्मी अगं मला बोलायचंय ते खूप महत्वाचं आहे म्हणून. माझं बोलणं हे महत्वाचंच आहे हो. अगं मला असं नका ना करू. मला बोलू द्या. बरं बोल. काय 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 बोलायचं. एकच मिनिट. पैसे माझ्या पहिल्या कमाईचे. अहो आज ना मी एका ठिकाणी काम सुरू केलंय. आज त्याचा पहिला दिवस होता. त्याचेच पैसे थे. काम काय काय बोलतेस तू. कसलं काम. मला ना एका खानावळीत काम मिळालंय पोळ्या लाटण्याचं. आज ना मी 200 पोळ्या लाटल्या बघा. 200 पोळ्या. अगं तू लक्ष्मी मला काही कळत नाहीये. का करतेस तू हे काम. काय गरज आहे. का नाही काम करू शकत मी. इतकी वर्ष हे घर तुम्ही एकट्याने सांभाळताय ना. आणि आणि मुख्य काय माहितीये का दुपारी खूप वेळ असतो माझ्याकडे. काय काही कामच नसतं करायला. मुळात हल्ली काय होतं ना सगळी कामं वीणाच करते. मला काही करूच देत नाही. मग मी विचार केला की नुसतं घरात बसून काय होतंय ना. मग मी म्हणजे मला काय वाटलं की त्यानिमित्ताने थोडी अंगाची हालचाल होईल आणि घरात 4 पैसे आले तर काय हरकत आहे नाही का. काय झालं अहो रागावलात. आवडलं नाही तुम्हाला हे. चिडलात तुम्ही माझ्यावर आता. नाही अजिबातच नाही लक्ष्मी. काय काहीतरीच काय बोलतेस तू. रागवेन कशाला. उलट मला तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतं लक्ष्मी. तुला जे काही बोलायचं असतं ना जे काही तुझ्या मनात असतं ते तू असं मोकळेपणानं सांगून टाकतेस ग. मला जे काही तुला सांगायचं ते सांगताच येत नाही मला. म्हणजे हिम्मतच होत नाही ग माझी सांगण्याची तुला. आज वाटतंय की तू मला समजून घेशील. लक्ष्मी तुला हे सगळं जेव्हा कळलं तेव्हा सुद्धा न खचता शांतपणे तू धीरानं सगळ्याला सामोरी गेलीस. आता तर माझ्या बरोबर माझी सहचारिणी म्हणून तू तू हे करतेस लक्ष्मी. आपण वेगळे आहोत का. लक्ष्मी आणि श्रीनिवास एकच आहे. मला कधी असं अंतर देऊ नका. असं परख करू नका. काय बोलतेस तू लक्ष्मी. कुठल्याही संकटात आपण एकत्र आहोत. एक आहोत आणि सगळ्या गोष्टींना आपण एकत्र सामोरं जाणार आहोत. जाणारच आहोत पण
असं परत कधी बोलू नकोस आणि विचारही करू नकोस. अगं अरे, ती माझी महिनाभरची कमाई. निवास, किती पटकन तुम्ही नवीन गोष्टीला सामावून घेतलंय. या वयात येऊन आयुष्यात इतका मोठा बदल किती सहजपणे तुम्ही स्वीकारला. तुमचं इतकं कौतुक वाटतंय ना मला. लक्ष्मी, तुझ्या मनावरचं ओझं उतरलं खरंच. खरंच मोकळं वाटतंय मला, खूप मोकळं वाटतंय. पैसे पैसे हे पैसे कोणाचे आहेत? कोणाचे म्हणजे? यांच्या हातात आहेत त्यांचेच. त्यांचे आहेत का माझे आहेत? अरे मेडायस का तू? काय बोलतोयस तू? अरे तुझे बाबा अजूनही नोकरी करतात, माहितीये ना तुला. संतोष, कष्टाची कमाई आहे माझी. खूप मेहनत केली आहे मी हे पैसे मिळवायला. तेव्हा काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस तू. माझे पैसे हरवलेत. अरे काय बोलतोयस तू? कुठले पैसे? हरवलेत? आई, बाबा, जान्हवी जयंत आलेत, बाहेर या लवकर. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. आणि बाहेर पाहुणे आहेत आता, तेव्हा जरा गप्प बस. हा विषय काढायचा नाही काही. चल लक्ष्मी, चल.